नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वडापाव. वडापाव हा महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे आणि मुंबई म्हटलं की सर्वांना आठवतो तो वडापाव. तर मी इथे 1 किलो बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेले आहेत. इथे आपण जे आहे आधी बेसन भिजवून घेऊया. बेसन भिजवण्यासाठी मी पाव किलो बेसन घेतलेलं आहे. 1 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला हे बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट ही नाही करायचं आहे, मीडियम करायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून जे आहे पिठामध्ये गुठळ्या किंवा लम्स होऊ नयेत. तर तुम्हाला दिसतंय मी थोडं थोडं पाणी घालत आहे. जर तुमच्याकडे टाईम असेल तर हे बॅटर 20 ते 25 मिनटं आधीच तयार करून ठेवायचं, जेणेकरून ते पीठ सेट होईल आणि वड्याचं आवरणही खायला जे आहे सॉफ्ट लागतं. तर तुम्हाला दिसतंय आता आपण थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे. जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय सेम असंच बॅटर तयार करून घ्यायचं. आता आपलं जे बॅटर जे आहे तयार झालेलं आहे. तुम्हाला दिसतंय बॅटरमध्ये एकही लम्स किंवा गुठळी नाही आहे. सेम अशीच कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि हे बॅटर जे आहे आता आपण 10 ते 15 मिनटं सेट व्हायला ठेवून देऊया. सोबतच आपण जी आहे बटाट्याच्या भाजीची तयारी करूया. त्याच्यासाठी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 12 लसूण घेतलेला आहे. अद्रकचा अर्धा इंच तुकडा घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घालत आहोत. तर याची आपण जी आहे पेस्ट तयार करून घेऊया. पेस्टमध्ये पाणी घालायचं नाही आहे. विदाऊट पाणीच आपल्याला जी आहे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता भाजीसाठी आपण जी आहे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. अर्धा टीस्पून हिंग घातलेला आहे आणि 1 टीस्पून मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तळतळू द्यायची आणि जे आपण अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट केली होती ती घालायची आणि छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये. तर इथे आपण जे आहे 1 टीस्पून हळद घालायची याच्यामध्ये. छान परतून घ्यायचं म्हणजे कचवटपणा तो जो आहे वड्यामध्ये येणार नाही. आणि सोबतच जे आहे हळदही घातलेली आहे. तर ते पण आपण जे आहे छान परतून घ्यायचं. तर इथे 6 ते 7 कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ताही छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा. तर आता इथे आपला मसाला रेडी झालेला आहे. तुम्ही जे आहे बटाटे जे आहे स्मॅश करून 2 ते 3 मिनटं मसाल्यामध्ये परतून घेऊ शकतात मीडियम फ्लेमवरती. पण मी इथे कच्चीच भाजी तयार करत आहे. तर मसाला बटाट्यांमध्ये घातलेला आहे. तर बटाट्यांना असं छान असं स्मॅश करून घ्यायचं, जेणेकरून जे आहे असं बटाट्याचे तुकडे तुकडे दिसायला नको भाजीमध्ये. तर बटाटेही छान असे जे आहे स्मॅश करून झालेले आहे. तर या स्टेजला जे आहे आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. तर जवळजवळ 1.5 चमचा इथे मीठ घातलेला आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आणि जी आहे थोडी कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत जे आहे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे तुम्हाला दिसतंय छान असं मिक्स झालेलं आहे आणि एकही जे आहे बटाट्याचा तुकडा दिसत नाही आहे भाजीमध्ये. तर आता जे आहे दोघी हातांना तेल लावून जे आहे तुम्हाला हवं त्याप्रमाणे गोल किंवा असा चप्पट त्याप्रमाणे जे आहे बटाट्या वड्याचे जे आहे टिक्की करून घ्यायची. मी इथे चपटी करत आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही गोलही करू शकतात. तर सर्व अशा प्रकारे टिक्क्या करून घ्यायच्या. तर हे टिक्की जे आहे तुम्ही फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं सेट व्हायलाही ठेवू शकतात, नाहीतर डायरेक्टही करू शकतात. तर मी ते जे आहे 10 ते 15 मिनटं सेट करायला ठेवत आहे फ्रीजमध्ये. सोबतच आपण साईड बाय साईड पुदिन्याची चटणी तयार करून घेऊया. चटणीसाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या कड्या, अद्रक आणि पुदिना तोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही तोडून धुवून स्वच्छ घेतलेली आहे. तर या वेळेला तुम्ही मीठ वगैरे घालू शकतात, पण मी जे आहे नंतर घालणार आहे. तर आधी थोडं पाणी घालून जे आहे मिक्सरला आपण ग्राइंड करून घ्यायची. तर आपली चटणी झालेली आहे. यामध्ये आपण जे आहे काही मसाले घालणार आहोत. तर सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 टीस्पून भाजलेली जिरपूड घालायची. अर्धा टीस्पून जे आहे पाणीपुरी मसाला किंवा जलजिराही घालू शकतात आणि अर्ध लिंबू घालायचं. तर हे सर्व मसाले छान अशी चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. ही चटणी जी आहे चटपटी खायला छान लागते. तर ही चटणी तुम्ही 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. चाटसोबत किंवा आलू पराठा वगैरे याच्यासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकतात. तर आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे
तर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली चटणी इथे झालेली आहे. तर आपण जे आहे कढईमध्ये तेल तापत ठेवूया. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही इथे तेल घेऊ शकतात. तर आपलं तेल तापायला आपण ठेवलेलं आहे आणि एक पिंच जे आहे बेकिंग सोडा, खायचा सोडा आपण जे आहे आपल्या बेसनच्या बॅटरमध्ये घालत आहोत आणि छान असं फेटून घ्यायचं, ढवळून घ्यायचं, ज्याच्याने आपला जो आहे वड्याचं आवरण छान असं स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतं. तर आपलं जे आहे तेल तापलं की नाही ते आपण आधी चेक करून घेऊया. तर आपलं तेल जे आहे तापलेलं आहे छान. तर आपली जी आलूची टिक्की आहे ती घ्यायची आणि बेसनच्या बॅटरमध्ये छान अशी डीप करायची आणि तेलामध्ये सोडायची. तर ह्याप्रमाणे आपण जे आहे सर्व आपले वडे जे आहेत एक एक करून तेलामध्ये सोडणार आहोत. तर तुम्हाला दिसतं या प्रकारे आपण हे जे आहे वडे सोडायचे आणि एक साईड जे आहे छान अशी होऊ द्यायची, हलकीशी ब्राउनिश होईपर्यंत होऊ द्यायची. तर तुम्हाला दिसतंच आहे आपले जे आहे एक साईडने वडे छान झालेले आहेत. तर आपण आपले वडे जे आहे तेलामध्ये पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही छान असे फ्राय होऊ द्यायचे त्यांना. तर दोघी साईडने आपले जे वडे आहे छान असे फ्राय झालेले आहेत. तर यांना आपण जे आहे काढून घेऊया. आणि बटाटा वडा जो आहे इनकम्प्लीट आहे विदाऊट मिरची. तर इथे मिरची पण आपण फ्राय करून घेऊया. तर मिरची पण आपली फ्राय करून झालेली आहे आणि आता हा बटाटा वडा आपण पावसोबत सर्व करणार आहोत. तर पाव इथे मी कट करून घेतलेला आहे. एका साईडला जी आपण पुदिना चटणी तयार केली होती ती लावायची आणि दुसऱ्या साईडला लसूण चटणी लावणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही गोड चटणीही लावू शकतात. तर लसूण चटणी आणि पुदिना चटणी लावलेली आहे आणि जो आपण वडा फ्राय केलेला आहे तो ठेवणार पावमध्ये. तर आपला बटाटा वडा तयार आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसरा वडाही तयार करून घेतलेला आहे. पुदिना चटणी, लसूण चटणी, गोड चटणी, कांदा यासोबत जे आहे मिरची यासोबत तुम्ही जे आहे बटाटा वडा एन्जॉय करू शकतात. तर इथे आपला बटाटा वडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला अशाच माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील. धन्यवाद.